चे रस्ते करतोय, जिथं तिथं कॉन्क्रीटचे रस्ते चाललेले आहेत। आमच्या नगर शहरामध्ये सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत, रुंदीकरण झालं, रस्त्याचं काम झालं। रुंदीकरण करण्यासाठी झाडं तोडले, झाडं तोडल्यामुळे रस्ते आता मोठे झाले, चांगली गोष्ट आहे, परंतु रस्ते इतके आता ते ओसाड दिसायला लागलेले आहेत की त्या सिमेंटची जी चमक आहे ती ड्रायव्हरांच्या गाडी चालवताना डोळ्यामध्ये जाईल, इतकी चमक ही सिमेंटची। आणि नाही, आमच्याकडे आम्ही झाडं लावतच असतो, परंतु झाडं जे तोडणारे आहेत, झाडं पण विकास असेल तर काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं, इथपर्यंत आपल्याला मान्य आहे। परंतु हे जे सिमेंटचे रस्ते आहेत, या सिमेंटच्या रस्त्यांमध्ये पण आता काही टेक्नॉलॉजी आपल्याला आणता येईल का की निदान वरचा जो सिमेंट च्या रस्त्याचा वरचा जो थर आहे तो तरी होताना दिसतंय। आणि एक महत्त्वाची गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, ती म्हणजे मनुष्यबळाची फार मोठी कमी या नगरपालिका, महानगरपालिका आणि सगळ्या ज्या नगर विकासचे आस्थापना आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे आहे। आता MPSC ची परीक्षा आपण घेणार आहे, परंतु ती सुद्धा ऑनलाईन घेणारे अशा पद्धतीचा काहीतरी नवीनच एक थाट या ठिकाणी मांडलेला आहे। आणि म्हणून मला सभापती महोदय या निमित्ताने सांगितलं पाहिजे की MPSC द्वारे भरल्या जाणाऱ्या वित्त लेखा संवर्गातील पदांच्या जे पदं असतील त्यासाठी वाणिज्य शाखेची जी अनिवार्य शैक्षणिक पात्रता केलेली आहे, असे जे छोटे छोटे निर्णय आहेत हे जर आपण रद्द केले आणि जर आपण सगळ्यांना जर त्याच्या ठिकाणी जर ओपन जर ते तयार केलं तर निश्चितपणाने जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला स्टाफ मिळू शकतो, त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ निघू शकतं। अजून एक शेवटचा मुद्दा मला सभापती महोदय या निमित्ताने सांगायचा आहे, तो म्हणजे नाशिकचा। नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की आता पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं सुरू आहे। विकासाचे कामं करत असताना ज्या पद्धतीने ते वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे ते पूर्ण झाले पाहिजे। आज मी तुम्हाला सांगतो सभापती महोदय की एका रस्त्याचं परीक्षण करण्यासाठी आम्ही जेव्हा गेलो, त्र्यंबकेश्वरला जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या खाली 5 प्रकारचे मंत्री महोदय पाईप टाकलेले आहेत। म्हणजे स्टॉर्म वॉटरसाठी, पावसाच्या पाण्यासाठी वेगळं, गटरच्या पाण्यासाठी वेगळं, युटिलिटी ज्याला केबल वगैरे जाण्यासाठी वेगळं, आणि सगळे 5ही पाईप टाकायच्या एजन्सी वेगवेगळ्या आहेत। आणि त्याच्यामुळं ते एकमेकात इतकं त्यांचं म्हणजे पाय अडकलेले आहेत की एकमेकाशिवाय त्यांचं काम होऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळं कुंभमेळ्याचे कामं देखील फार मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत। ते कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीने सरकारने काम केलं पाहिजे। प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळेस आपण पाहतो की अशाच पद्धतीची तक्रार येते की शेवटच्या क्षणापर्यंत कामं चालतात, ते कामं यावेळेस पूर्ण व्हावे यासाठी शासनाने थोडं लक्ष घालावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो। डॉक्टर पोद्दार।